मोर आहे तर मंडळी, आजच्या प्रवासात हे माझे सगळे मित्रमंडळी आम्ही घेऊन चाललोय, आमची फॅमिली. चला भेटूया आपण. नमस्कार मंडळी, मी सचिन पवार. तुम्ही पाहतात माझं चॅनल आमचा महाराष्ट्र. आज आम्ही आंबे आतवीस येथे चाललेलो आहोत. आंबे आतवीस हे जुन्नर तालुक्याचं शेवटचं गाव आहे. तर हा तुम्ही पाहू शकता, हा पूर्ण घाट. या घाटाने आम्ही जाणार आहोत. आंबे आतवीसला आपण तिथे निसर्गाने बनवलेले वाजणारे दगडी आहेत, जे घंट्याप्रमाणे वाजतात. आणि वर्सुबाई मातेचं मंदिर आहे. खूप सुंदर परिसर आहे. तर चला माझ्यासोबत आपला हा प्रवास आपण करूया. त्याच्यासोबत माझ्यासोबत तुम्ही पण राहा. चला मित्रांनो, भेटूया पुढे. तर मंडळी, आपण आंबे आतवीच्या पठारावर आलेलो आहोत. इथे असे काही दगड आहेत का जे ज्वालामुखीतून तयार झालेत आणि ते दगडावर दगड मारले तर ते घंटानाद सारखे वाजतात. तुम्ही ते शेकडो हजारो दगड पाहू शकता. मी दाखवतो तुम्हाला. तर मंडळी, तुम्ही पाहू शकता ह्या पठारावर सगळीकडे तुम्हाला दगड दगड दिसतील. हे सर्व दगड ज्वालामुखीतून तयार झालेले, परंतु इथे ठराविक असे हे दोन दगड आहेत. अनेक पर्यटक इथे भेट देतात ह्या ठिकाणी. तर हे दोन दगडच वाजतात, पाहू शकता तुम्ही. या मी तुम्हाला पुन्हा या तुम्हाला मी जवळून दाखवतो. तर मंडळी, हे पहा, हे घंटानाद दगड आहे. हे आतमध्ये जे दोन दगडी दिसतात हे दगडावर दगड आपटला की घंटेसारखा यांचा नाद होतो, घंटेसारखा आवाज येतो. तर आपण तुम्हाला मी दाखवतो. आता आपण जाऊया, वाजून पाहूया ते दगडी. त्या दोन दगडी आहेत ज्या घंटेसारखा नाद करतात. ह्या पूर्ण आंबे आतवीचा परिसर आहे. इथे हे गाव आहे आंबे आतवीस, पाहू शकता तुम्ही. इथे सनराईज सनसेट ही खूप सुंदर असा निसर्गरम्य वातावरण. सनराईज सनसेट ही खूप सुंदर दिसतो इथे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हे दोन दगडी तुम्ही पाहू शकता. हे ज्वालामुखीतून तयार झालेले दगडी आहेत आणि ह्यांच्यामध्ये बाकीच्या दगडांपेक्षा वेगळा आवाज येतो, घंटेसारखा आवाज येतो. तर मी तुम्हाला दाखवतो. आता पहा तुम्ही, हे दोन दगडी आहे, त्यांचा घंटानाद सारखा आवाज येतो. हे ज्वालामुखीतून तयार झाले या पठारावर, हे पाहू शकता तुम्ही. हे तुम्ही पाहू शकता माझ्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि इथे दुर्गादेवीचं मंदिर आहे. आणि इथून पुढे खूप सुंदर असा सनसेट दिसतो. आपण सनसेटही पाहणार आहोत. चला माझ्यासोबत. मित्रांनो, आपण आता दुर्गादेवी मंदिराकडे चाललो. तिथून दुर्गादेवी मातेचं दर्शन घेऊन सनसेट पाहणार आहोत. चला माझ्यासोबत. त्या थोड्या एक 50 पायऱ्या चढल्यानंतर दुर्गादेवीचं मंदिर आहे. दुर्गादेवीचं मंदिर आहे, ते पाहू शकता तुम्ही. दुर्गा मातेचं मंदिर. आई अंबे की. दुर्गा मातेचं मंदिर आहे. खूप छान असा आजूबाजूला परिसर आहे. तर मित्रांनो, हा सनसेट पॉइंट आहे आणि आपण आता सनसेट पाहण्यासाठी आलो. पाहू शकता तुम्ही. आता सूर्य मावळत्याच्या परतीच्या दिशेने हा सनसेट पॉइंट आहे. इथे पावसाळ्यामध्ये हजारो पर्यटक येतात सनसेट पॉइंटवर.
खूप खूप मोठ्या प्रमाणात ते धुके असते, धुक्यामध्ये दिसून येत नाही, धबधबे वगैरे असतात. तर मित्रांनो, आपण फायनली सनसेट पॉइंट जवळ आलो. तुम्ही पाहू शकताय सूर्यास्त होते, खूप सुंदर असं लाल सूर्य दिसते. आणि खाली तुम्ही पाहू शकता खूप उंच उंच कडे आहेत. खाली हे उंच उंच कडे आणि खाली जंगल आहे, दरी आहे, पाहू शकता तुम्ही. काही काही ठिकाणी पाणी दिसते, पाणी साठलेलं. इथे पावसाळ्यामध्ये खूप खूप मोठ्या प्रमाणात धुकं असतं. आणि इथे तुम्हाला पावसाचं पाणी, धबधब्याचं पाणी पुन्हा रिटर्न येताना दिसेल. हा सनसेट पॉइंट आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आज आपण आंबे हातवीज येथे भेट दिली. इथे पावसाळ्यात आलं तर खूप सुंदर असा निसर्ग, इथे धबधबे आहेत, सनसेट पॉइंट आहे, सनराईज पॉइंट आहे. या सनसेट पॉइंट वरून तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, सनसेट पॉइंट आहे. आता सूर्यास्त होत आहे, हे तुम्ही पाहू शकता. आज मी एक फॅमिली ट्रिप आम्ही आंबे हातवीजची केली. तर इथे जे ज्वालामुखीतून तयार झालेले दगड आहेत, जे घंटेसारखे वाजतात, ते आपण पाहिले. दुर्गादेवीचं मंदिर पाहिलं, हा सनसेट पॉइंट पाहिला. जर तुम्हाला कधी इकडे यायचं असेल तर जुन्नर पासून एक 15 किलोमीटर निमून गाव आहे. आणि निमून गावातून तुम्हाला घाट मार्गाने इकडे यावं लागतं. रस्ता थोडा खराब आहे, तर येताना काळजीपूर्वक या. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद आणि जय महाराष्ट्र. तर मंडळी, मी या व्हिडिओचा आता शेवट इथे करत आहे. चला मंडळी, धन्यवाद.